वर्षामध्ये आपला पहिला शिबिर होता येते 20 वर्षाआधी. तेव्हा शिबिरमध्ये सगळे लोक बोलायला की 12वी नंतरचे विद्यार्थी असतात समोर एज्युकेशन करता येणारे ना, जसे नर्सिंग स्कूलची टीचर होते ते त्या मुलांना पण शिकवता येत आहे, मुली होत आहे. ते कसं बाबा सिलेबस असते एवढं कुठलं नॉलेज वाचायचं आणि शिकवायचं. ते आपल्यासमोर आमची हिंमत रिटायरमेंट केलं 23 बोलायचं सांगितलं सगळं. 23 नंतर बाबाची इकडे वाटत आली तेव्हा 23 नंतर मला सगळ्यांना बोलायचंच आहे हे वाक्य आठवल्यानंतर बाबाने पूर्ण काहीतरी प्लॅनिंग आधीच करून ठेवलं होतं. आणि असं भरपूर काही काम आहे तुमच्या एवढं असताना जसा आता आनंद आहे एवढा विषय होता तो शिबिरमध्ये भाग घेतला. विषय गुरुदेवय्या आणि काही 2 वर्ष झाले होते. तिघांनी शिबिर केल्यानंतर जसं का रोशननी म्हटलं होतं की आपण बापांच्या आशीर्वादाने जगण्याच्या आशीर्वादाने आपण काही स्पेशल आहोत, समाजामध्ये आपण स्पेशल दिसायला पाहिजे. तर 70 लोकांची माझी फॅमिली म्हणजे कॉलनी आहे, 70 फॅमिली 70 घर आहे. त्याच्यामध्ये आमचे 3 मेंबर स्पेशल आहे. स्वतःचं बघून नाही करा ते छोटंसं उदाहरण देते. आपल्या माझा आजचा विषय आहे ना आरोग्यावरील आणि स्वच्छतेवर. तर मला सांगा आपल्याकडे स्वच्छता करण्याकरता कचरेवाला येतो, कचऱ्याची गाडी येतो ना, आपण त्याला काय म्हणतो कचरेवाला आला. आमची मुलं ते नाही म्हणत होते सफाईवाला आला, ते पॉझिटिव्ह बोलायचं सकारात्मक बोलायचं. आणि त्याचं नाव भोजराज डोंगरे, भोजराज काका आले. हे जे वाक्य आहे सफाईवाला जेव्हा दारावर येतो तर तो व्यक्ती आता 20 आमच्या कॉलनीला 22 वर्ष आहे तो फक्त आमच्या इथे घरासाठीच काम करतो. आता महानगरपालिकेची ग्रामपंचायतीची गाडी येते पण आमचं मुळे आमच्या नाही शकत स्पेशल येते. आणि तो सर्वांना सांगतो की 52 लोकांच्या हे जे 3 मीटर आहे ते स्पेशल म्हणजे त्याच्याशिवाय आम्ही कॉलनी मुलं बघितलं हे डोंगरे हे कोथळा ते कचरेवाला अशा अपशब्दात त्या व्यक्तीला बोलतात. त्याला काय म्हणायला पाहिजे सफाईवाले का काय म्हणायला पाहिजे की ते सफाई करतात पण आपण स्वच्छ आहोत. स्वच्छतेमध्ये किती प्रकार करतात, कशाची स्वच्छता करायला पाहिजे. सगळ्यात पहिले आपली पर्सनल हायजीन शरीराची स्वच्छता, सेकंड आपल्या मनाची स्वच्छता. मनाच्या स्वच्छतेकरता आपण इथे आलेलो आहे माहिती आहे ना. मनाची स्वच्छतेकरता जे मी 5 दिवसाच्या शिबिरमध्ये शिकले आहे आपली जयंतीताई, प्रभाताई, पुष्पाताई अशा काही सांगितले आणि गोविताई आणि कोण टीचर मॅडम आहेत आणि आपले सर सावरकर भाऊ मनीष सर वगैरे. तुम्हाला मनाची स्वच्छता पण घेतली आहे तुमच्याकडून आणि याचा तुम्हाला वापर आता आपल्या समाजात आपल्या जीवनात करून घ्यायचा आहे. तुम्हाला सांगा स्वच्छतेमध्ये तुम्हाला शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं आहे हँडवॉश वगैरे कोणाला येते का हँडवॉश. तुम्हाला प्रॅक्टिकल याच्यामध्ये करून दाखवत आहे. ह्या 4 दिवसामध्ये मी ऑब्झर्वेशन केलं आहे मुलं जेव्हा नाश्त्याला येतात फक्त हात ओले करतात आणि बसतात. त्यातले 4-5 मुली गुडगर्ल आहेत आणि मी नावं नाही घेऊ शकत सगळेच गुडगर्ल आहेत. पण त्याच्यामध्ये हँडवॉश करतात त्याच्या स्टेप बघितल्या मी आणि आम्ही डोकं टाकले यावेळेस हे तुमचं बेसिक आहे. आज तुम्हाला तुम्ही डोकं राखव बेसिक आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये ना तुमची प्रॅक्टिकल याच्यावर होणार त्यावेळेस बेसिक आहे आपण तुम्हाला आम्ही जास्त रागवणार नाही. पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही याल ना आणि छोट्या गोष्टी आपण एक ॲडव्हान्स करू आपण स्वच्छतेची सगळी भाग घेणार. आरोग्यासाठी महत्त्वाचं स्वच्छता. हां आता हँडवॉश कोणाला माहिती आहे हँडवॉश दिवस आपण शाळेत साजरा करतो. कोणता दिवस आहे माहिती आहे 15 ऑक्टोबर आपला इंटरनॅशनल हँडवॉश डे म्हणून साजरा करतो 15 ऑक्टोबर. हे जनरल नॉलेज आहे हो की नाही. आणि हँडवॉशचा फायदा काय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याचा अर्थ काय आहे की प्रकृती बिघडण्यापेक्षा आपली प्रकृती बिघडून याची काळजी घेते. त्याच्यानंतर काय सुरुवात आपल्या हातावरच आहे. कोरोनामध्ये जर महत्त्वपूर्ण काढलं असेल पण कोरोना का आता आला तुम्ही बघा 20 वर्ष आधी सांगितलं होतं हँडवॉश टावेल स्वतःचं पर्सनल माहिती आहे का. प्रत्येकाचा ताट वेगळा क्लास वेगळा. आमची जे माझ्या वयाचे जे आमचे आहेत तुमचे आई बाबा माहिती आहे ना. तेव्हा कोरोना होता का नव्हता बाबाने तेव्हा दिवस दिलं होतं प्रत्येक हँड पाया पहिली पाय घेऊन पाय घेऊन घरात गेले हे बाबाने म्हणून तेव्हा सांगितलं आहे पहिल्या शिबिरमध्ये. माहिती आहे का पाय घेऊन का आपण येतात घरात
राहायचं, नेहमी पॉझिटिव्ह, खरे बोलायचे, आई वडिलांचा आदर करायचं. आपली पहिली गुरु कोण आहे? आई आहे. आई आपल्याला छान शिकवते ना, मग तुम्ही पहिली गुरु आहे आणि आपले सद्गुरू गुरुदेव बाबा आपले सद्गुरू. ज्याचा फरक पाहिजे ना, मग अशी आपल्या जाऊनी सांगितलं आहे तिथे सावरकर म्हणून सांगितलं महत्व. आई पहिली गुरु आणि गुरुदेव बाबा आपले सद्गुरू. आई फक्त आपल्याला आपल्या जन्मदिनामध्ये आपल्याला शिकवते, आपण सगळेच गुरु, शिक्षक गुरु, आई बाबा गुरु, मोठे गुरु आणि लहान पण मोठे गुरु, मोठे पण लहान गुरु असतात ना, तो शिकवतो तो गुरु. आणि सद्गुरू बाबा आपले भवसागर आपल्या शरीराचे आपले जे आहे भवसागर पार करणे, भाऊनीच्या सुंदर स्वरूप सांगितलं आहे. आणि सगळ्या गोष्टी सांगायचं म्हणजे तुम्ही जे आता जे काही शिकले, निषेधाची गरज नक्की मिळते. निषेधाला एवढं असताना सद्गुरू बाबा त्याच्या हातात बघितलं तरी त्याला अग्नीचा खूपच छंद आहे आणि याला धोका पण आहे. बाबा उपाय आहे, विचार करणार ना, हो बाबा. पहिल्या वर्गात असताना बाबाने त्याला जे मंत्र दिले, ते वाचन दिलं, एक तास मुलगा तुझ्याकडं करायचा. अरे शाळेची फिकर नाही, बाबा आहेत ना शाळेचे सर 5 गोष्टी म्हणजे असं त्यांनी जे केले आम्हाला. तुम्ही पहिल्या दिवसामध्ये बाबाला पण इष्ट दिला होता, आम्ही त्यांना काही समजून सांगितलं. बाबांनी जे समजून सांगितलं त्याच्या प्रकारे वागत गेला आणि आज तो डॉक्टर बनला. माहिती आहे का, डॉक्टर बनण्याची इच्छा माझी नव्हती, मला त्याला IITच्या विद्यार्थी इंजिनियर करायचे होते. तर मी बाबा बनायची माझी इच्छा IITची होती. सगळी बाबांनी त्याला आयुर्वेदिकच पाहिजे, MBBS ट्राय करून बाबांनी नाही. जसं आयुर्वेदिक डॉक्टर झाला ना, तसा कोरोना, त्या कोरोना आयुर्वेदिकच्या औषध एवढा फायदा झाला की आमच्या पुष्कळ लोकांनी त्याचा आयुर्वेदिकच्या औषध फायदा करून दिलेले आणि त्याचं महत्त्व आयुर्वेदिकचं आता लोक आपल्यासमोर कळेल. सांगायचं म्हणजे माझी इच्छा म्हणजे IIT, म्हणून तिथे बाबांनी त्याच्या IITमध्ये त्याची एक्झाम घेऊन त्याला इंटरव्ह्यू देऊन त्याला जॉब पण लावला. तो डॉक्टर मेडिकल ऑफिसर IT कंपनीमध्ये. म्हणजे बाबा किती लक्ष ठेवतात. माझी इच्छा केली विश्वास, आपले विचार, आपले म्हणजे आणि त्या विश्वास वाटत सांगितलं. तुम्ही अभ्यास नाही केला, सद्गुरूंनी पास होणार का? सद्गुरूंनी पास होणार. मी अभ्यास केलाय आणि सद्गुरूचं नाव घेऊन जर गेले, तुम्हाला जे केलेला अभ्यास आहे तो पटकन पेपरमध्ये आठवते. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ते सांगितलेलं आहे, ललिताई वगैरे सगळे सांगितलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला हनुमान चालीसा वाचन, तुम्हाला सरस्वतीचा मंत्र, सर्वांचं काय करायचं आहे, रोज सकाळी उठून काय करायचं आहे, मंत्र जपायचं आहे आणि सगळं वाचन कसं करायचं. आपली घंटा तास वेळ द्यायचं आहे पूजेला. 24 तासाचा अर्धा तास देऊ शकतो ना आपण. ओके, पुन्हा सांगायचं म्हणजे आता घरात परिसर स्वच्छता, स्वच्छतेची बोलत आहे. परिसर स्वच्छतेमध्ये मला सांगा, सेवाग्रामला कोणी गेलं आहे का? सेवाग्राम गांधीजीचं कसं आहे ते त्याच्याला बघितलं का? आपण पण कसं राहू ठेवू शकतो ना. तर आपण परिसर स्वच्छतेचं महत्त्व, परिसर स्वच्छता असली तर आपले आरोग्य चांगले राहते. घरी स्वच्छता, घरी पण स्वच्छ ठेवायची. आणि परत तुम्हाला एक सांगू ना, आपण घरी सकाळी उठल्यानंतर आपण आईला मदत नाही करायची ना स्वच्छते करता. स्वतःच्या टीव्ही धुणे, स्वतःची काढून व्यवस्थित स्वच्छता येईल. त्यावेळी मान्य आईला मदत करू शकतो ना. मुलींना गुडगर आहे तुम्ही, प्रत्येक आईवडिला वाटते की आपली मुलगी गुडगर व्हावी, मुलगा गुडगर व्हावा, वाटते की नाही. आणि अजूनही सांगू, आपली आई जेव्हा अशिक्षित आहे, तशी माझी अशिक्षित होती, तरी आपण आपल्या आईला धोका नाही देऊ शकतो. आमचे अनुभव होते. आम्ही आमच्या आईचं म्हणतो यायच्या काळात डोक्यात होतो, आई समजते ना सगळे असा अभ्यास करतो. तुम्ही आता काय करता, आईची पूजाही करता. आईला काय करता, बनवता तुम्ही अभ्यास करतो का, मोबाईल काढता आणि काय बघून करता, कार्टून. त्याचा काय फायदा आहे का? 4 दिवस 5 दिवस कार्टून नाही बघितलं काय झालं तुम्हाला? नाही काय झालं का? TV नाही बघितलं काय फरक पडला? आता घरी गेल्यावर कार्टून TV याच्याबद्दल न बघता आपले वाचन करावे. आता आपल्याकडे कॉलेज होतात ना, जेवढे पुस्तकाचे तुम्ही अभ्यास करायला वाचन तेव्हा तेवढे तुमचे प्रगती होईल. माहिती आहे का? तुम्हाला सांगायचं म्हणजे परिसर स्वच्छतेचं 2 लाख रुपये हा एक दिवस आहे. शाळेमध्ये करता तुम्ही गांधी जयंती दिवशी करता का? आपल्याला स्वच्छता करायची आहे असं गाडी बाबा सांगून गेले, गांधी सांगून गेले. आता गरीब बाबांनी सांगितलं आहे 2 ऑक्टोबर 2014 पासून दरवर्षी शाळेमध्ये
आपणच पैकी विल्हेवाट व्यवस्थित करायची ना. ओला कचरा सुका कचरा येते ना कचराकडे टोटल प्रॉपर म्हणजे त्याची विल्हेवाट कशी करायची तसं आपण कचरा टाकायचं. प्लास्टिक एका पट्टी ठेवल्या सणासाठी. आता याची कसं करणार ना आज बघितलं मी आज एकदम काबड काय करतो आता फोल्डरच्या मिळू शकतं त्यासाठी आपल्या गायची वगैरे खराब होईल पैसे पण लागणार सगळं लागणार ना. आणि बाबा आहे बाबा बघत असतात बरं कारण की आम्हाला अनुभव घेऊन पण आहे बाबा चोरून घेऊन बघत असतात बाबा आहे. तुम्ही पहा अनुभव घेऊन पहा विषय दादा त्याची आंबा खाणार खोलीमध्ये किचनमध्ये बाबा रागावले आता 2 महिने आधी ए विशाल तू आंबा कुठे खात आहे किचनमध्ये काय करू का असे मग विशाल बाबा आहे ते खाऊ तो बाहेर पडायला आणि मला पण अनुभव आला की बाबा आहे बाकी अशा त्याचा अनुभव आलाय बाई बाई ब्रह्मोचा आवाजात म्हणजे बाबा आहे बघत आहे बाबा असं समजू नका की आपण समजू आपल्या यशस्वी असती एखादा नवीन पिढी आला तर रिमोट आपल्याला नाही समजत. नवीन पिढीचं कसं टेक्नॉलॉजी वैर पटकन समजते. आईला नाही समजत ना आईला समजते दुकानात आई वडिलांना समजून सांगते दुकानात आई घाबरते की जर तू खराब झाला बाबा रागावतील. मी आईला काय म्हणतो माहिती आहे का ते राहू दे तुला नाही समजत आईला समजत नाही का आईला म्हणतो आई कोण असं आहे असं म्हणणार राहू दे तुला समजत नाही म्हणणार की आईला असं म्हणायचं नसते. आई आपली आई आहे आपली पहिली गुरु आहे म्हणतात नाही बोला बोला तुला समजत नाही बोलते कारण की टेक्नॉलॉजी आईला पण येते पण आई घाबरते बिघडणार आहे वगैरे असं मोबाईल असतो की टी व्ही असतो बरोबर आहे ना. आता नवीन पिढीला वाट पाहिजे ना त्यांना काही समजत नाही तर आपण तुम्ही कसं विचार आमच्या मोबाईल नव्हते ना असं वाटते. पुन्हा सांगायचं म्हणजे 2021 मध्ये बाबांना पहिल्यांदा भेटले मावशीच्या गावाला गेली होती बऱ्याच मुली झाल्या अशा तऱ्हेची कृपा बाबांची भेट म्हणजे अशी त्याची कृपा आहे. मावशीच्या गावात जाताना कुणाची होती त्याच्यानंतर बाबांना पहिल्यांदा भेटली गावात पास ते विजय द्यायचा होता. बाबा म्हणाले तुला गणितामध्ये आवड कशी होता तू कळली तुला गणितामध्ये हायेस्ट मार्क मिळतो बाबा होते हायेस्ट मार्क मिळतो तुम्हाला मराठी मिडियम तू मराठी मिडियम चालू झाली तुला सायन्स घ्यायचं आहे आम्हाला ट्युशन नव्हते तुला सायन्स घ्यायचं आहे तुला गणितचं समज काहीतरी करायचं आहे. गणितामध्ये मला आवड होती झाली 12वीसाठी काही करायची माझं उत्तर आहे त्याने मला फॉर्म दिला आणि अमरावतीला मध्ये ॲडमिशन घेतली. त्याच्यानंतर तिथे सर्वांची पॅरेंट्सची तयारी यायची मी नेहमी म्हणायची आपण कोण व्हायला आहे बाबांचं कोण करायचं सगळ्यांचं आई बाबा असं काय नाही माझ्या वडिलांनी फक्त मला इंग्लिशची येऊन पोहोचत होता रुपये आता मी सगळी बाबा माझ्या गोष्टी आले असं वाटणार नाही कोणत्याही करायची त्यात आई पण मोठी असते गोष्टीला आली कोणत्या कारण येऊ गोष्टीला आल्यानंतर बाई आलो ना आणि आई बाबांनी पैसे पण देतात असं मला बाबांनी तेव्हा मला 5 दिली होती किती म्हणजे आत्ताचे माझ्यासाठी ते 5 लाख आहे ते सांभाळून ठेवले 5 रुपये देतो कमी आणि म्हणजे मी आली भेटायला नेहमी होते मला करायची म्हणते मला बाबा भेटायला येत नाही आहे बाबा माझ्यावर फक्त पडली माझी जन्मदाती पडली जर तुझ्या आले आणि शेवटी आले एकदम काशीला बाबा मध्ये पण ठेवली. त्याच्यानंतर तिथून आमच्या एक लेटर केलं लेटर म्हणजे आमची बॉस असतं लेटर आमच्या डिपार्टमेंटची त्याच्यानंतर बाबा शिकला की बाबाच्या ॲक्टर ऑलरेडी कोण आहे तर बाबा माझी गाडीवाला लेटर बॉस आहे तुम्ही जिल्ह्याची तर आम्ही मला गाडी वगैरे जो लागले असतात ऑलरेडी तुला दिसतो दादा बाबा स्टुडंट तर मॅडमला लोकांना लग्न ॲक्टर बॉस आहे कोण आहे बाबा ॲक्टर शिकून दिले दादा 1 वर्ष ऑलरेडी थोडीशी मिळाली 2021 मध्ये मला हा चान्स आला. बाबा म्हणतो बाबा कोरोना वगैरे होता म्हणजे कमी होता पण बाबा मी एक गोष्ट घेऊन का आपला डबल चार्ज येऊन आला माझ्या विचार म्हणून 2 वर्ष बाकी केलं माझ्याकडून होईल का कारण त्या जिल्ह्यामध्ये जर माझ्या कर्मचाऱ्यांनी काही केलं म्हणजे आमच्या नर्सिंगवाल्यांनी तर ते पेट्रोलवर ते ऑब्जेक्शन होतं बाबा एवढं सांभाळणं मला अंगाऱ्याला पार्टनरला आग लागली होती भाऊ तेव्हा माझी पोस्ट एखाद्या पार्टनरला जर छोटंसं आग लागली पूर्ण त्या पोस्टला माझ्या होता तर चूक कोणी पण करू कर्मचारी माझे नर्सिंग स्टाफ अशा गोष्टी बाबा कसं बाबा मला 21 मध्ये जे घेऊन म्हणजे चार्ज प्रभावी काय होईल ना प्रचार सांभाळला आणि आत्ता रिटायरच्या वेळी मला पोलीसला नाव ऑर्डर आला 15 दिवस बाकी होते
मेडिकल एक्झाम मी सगळं केलं, सगळं फी झाली माझ्या मुलाला. बाबाच्या रूपात एक बाबू आले आणि मला तू विचारले माऊला ते प्रोसिजर असेल आणि तुम्ही माऊलाच घ्या रिटायर व्हा. नाही चंद्रपूरच रिटायरमेंट ठेवलं. ते साक्षात बाबाच्या आवाज याच्यात बोलत होते, बाई तुम्ही असं करू नका मॅडम, तुम्ही ना म्हणजे बिलकुल चंद्रपूरच रिटायरमेंट घ्या. त्याचं कारण असं आहे, रिटायरमेंट नंतर जेव्हा आपले फाईल असते त्यात ऑफिसमध्ये जमा असते, बाहेर गेली तर ते खूप पेन्शन नंतर त्रास होतो. आणि बाबांच्या कृपेने मी आज या मोठ्या पोस्टवर चांगल्या स्थितीने रिटायरमेंट झाली. आणि प्रत्येक काम बाबाला विचारायची करत होती आणि आता आहे करणार. बाबांच्या समोर डोळे मिळून बसते, माझे पूर्ण काम सफल होतात. जे बाबांना मी माझ्यासमोर घर असतो, मुलांचं लग्न असतं, बाबाच्या परमिशनवर मी कोणतेच कार्य केले नाही आणि समोर करणार पण नाही. तुम्ही पण माझं मत कसं आहे की बाबांच्या समोर तुम्ही स्मरण करा, डोळे बंद करा, बाबाला विचारा, बाबा मेरे को ऐसा करना है. बिलकुल बाबा तुम्हाला साक्षात तुम्हाला बाबा दर्शन देऊन तुमच्या सफल होतील, तुमचे काम सफल करतील. आणि पुन्हा अजून एक छोटंसं सांगत आहे की आता बाबा दवाखान्यामध्ये लास्ट याच्यात होते, तिथे एक व्यक्ती आहे आपली कुलबाई आणि बाबांच्या समोर येऊन म्हणते, बाबांनी पहिला पगार मागितला, माझ्या मुलीला मी आणून दिला. मी ओरडली, पहिला पगार आणून दिला, बाबाने मागितला. अरे का मागितला? कारण पहिला पगाराचा अनुभव तुम्हाला माहीत नसेल. बाबांनी पहिला पगार मागितला, मी त्या व्यक्तीसोबत त्या कंडिशनमध्ये तिथेच बोलली, बाबा मागत नाही, बाबा तुम्हाला देता, त्याच्यात तुम्ही थोडीशी तुम्ही बाबाला हे करता, बाबा तुम्हाला बरं म्हणजे पुढे जिंदगीने पोहोचवतील ना, त्याच्यात तुम्ही थोडंसं देताय, बाबाच्याच बाबाला परत देताय तुम्ही. आणि ऑक्टोबर 88 माझी पहिली गोष्टी होती कळमनुरी परभणी जिल्हा. तेव्हा दिवाळी होती नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये. मला सर्वांचं माझ्या मैत्रिणी आम्ही होतो, सगळ्यांचा पगार झाला, माझा पगार नाही झाला. मी मोठ्या ऑफिसरकडे गेली, आमचे सिव्हिल सर्जन बॉस असते. सर म्हटलं माझा पेमेंट नाही झाला. बाबू आले, बाबूला बोलवलं. बाबू म्हणाले सर मी पुढच्या महिन्यात 2 पगार काढून देईन. नाही सर माझी लक्ष्मीपूजा आहे, मला गुरुचं दर्शन जायचं आहे. सिव्हिल सर्जन म्हणाले बाबूला चल आत्ता याचा पगार तुझा पगाराचा पगार दे. आणि पहिली लक्ष्मीपूजा माझी नोकरी नंतरची सद्गुरू बाबाच्या समोरची. बाबाने तेव्हा भरभराट आशीर्वाद दिलं. ही पहिली लक्ष्मीपूजा आणि मला पण म्हणजे पेमेंट निघाला नव्हता तरी गुरुचं नाव घेतल्याबरोबर त्या आमच्या ऑफिसरनी माझी व्यवस्था करून दिली. आणि मी लक्ष्मीपूजेला बाबाच्या समोर येऊन म्हणजे आली. आणि त्याच्यानंतर मला सद्गुरूच्या कृपेने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होते. आणि माझ्या प्रकृतीलाही साथ आहे. सध्या तर मला कोणतीच मेडिसिन चालू झाली नाही, म्हणजे 58 कंप्लीट आहे. सगळे बाबाची कृपासाठी तुम्ही आपल्या आरोग्याची आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे ना. आणि बाबांच्या शब्दाला प्रत्येक शब्दाचे मी मान करून बाबांना स्मरून प्रत्येक कार्य करून तुम्ही पण असे बाबांना स्मरण करा असं माझी इच्छा आहे. माझी